इकडे कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरती पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। काँग्रेसचं आज पुणे ते कोल्हापूरच्या दरम्यान सर्व टोल नाक्यांवरती आंदोलन होत आहे। सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली थोड्याच वेळात या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। काँग्रेसच्या वतीनं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठं आंदोलन आहे ते घेतलं जातंय। महामार्गावर जे टोल नाके आहेत या टोल नाक्यांवर टोल न देता गाडी सोडण्याचं आंदोलन आहे ते काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आलेलं आहे। कारण आपल्याला माहिती आहे की पुणे ते कोल्हापूर महामार्गाची दुरुस्ती आहे ती सुरू आहे आणि अशावेळी अनेक खड्डे या महामार्गांवर पडलेले आहेत। असं असताना टोल का द्यायचा हा प्रश्न काँग्रेसच्या वतीनं उपस्थित केलेला आहे आणि म्हणूनच पुण्यापासून कोल्हापूरपर्यंत जितके टोल नाके आहेत या टोल नाक्यांवरती काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात येते। खरं तर या ठिकाणी जर पोलिसांचा बंदोबस्त जर बघितला तर खूप मोठा बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आलेला आहे। कारण महामार्ग आहे, कुठलीही गाडी या ठिकाणी अडवली जाऊ नये याच्यासाठीचा प्रयत्न आहे तो पोलीस दलाच्या वतीनं करण्यात आलेला आहे। खरं तर कोल्हापूरच्या किणी टोल नाक्यावरती सतेज पाटील असतील, त्याचबरोबर कराडच्या ठिकाणी विश्वजित कदम, साताऱ्याच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं आंदोलन होणार आणि पुण्याकडचे जे काँग्रेसचे पदाधिकारी आहेत ते पुण्याजवळच्या टोल नाक्यांवर अशा पद्धतीनं आंदोलन आहेत ते या ठिकाणी केलं जाणार आहे। एकाच वेळी सगळ्या ठिकाणी हे आंदोलन होणार असून टोल न देता इथून वाहनं आहेत ती सोडली जाणार आहेत। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, किणी, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।